आले। खरातला पीएमएलए कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला होता आणि या सगळ्या संबंधी आज कोर्टात युक्तिवाद करण्यात आलेला होता। आणि त्यानंतर आता भुंदू अशोक खरातला 26 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घ्या तर सचिन गाड आपल्या सोबत आहे। सचिन, काय नेमका युक्तिवाद झाला आणि कशा पद्धतीने 26 मे पर्यंत ही कोठडी सुनावण्यात आली, काय अपडेट मिळतात? दीपक, अशोक खरातला ईडी कोर्टात हजर करण्यात आला आणि यावेळेला ईडीच्या वकिलांनी युक्तिवाद केला। कशा प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये खरात गुंतलेला आहे, कशा प्रकारे खरातने त्याच्याच भक्तांच्या नावे बनावट अकाउंट खाती काढली आणि त्यामध्ये त्याने स्वतःला नॉमिनेट केलं आणि कशा प्रकारे हा संपूर्ण एक ट्रस्टला या संदर्भाचा लेखाजोखा त्यांनी कोर्टासमोर मांडला। विशेष म्हणजे यावेळेला कोर्टाने देखील खरातला आरोपीच्या पिंजऱ्यात बसला आणि त्याच्यावरती लागलेल्या आरोपासंदर्भात सांगितलं मला काही कल्पना नाही, जे काही करत होते ते सगळे मॅनेजर करत होते, केवळ व्याजापोटी मी सगळी रक्कम घेतलेली आहे आणि सगळे आरोप फेटाळून केला। यावेळेला ईडीने जवळपास 10 दिवसांची कोठडी मागितली होती आणि त्यांना 6 दिवसांची कोठडी मंजूर करण्यात आली। दीपक, सचिन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। बोलूया पुढच्या बातमीकडे। इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणात